चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी पार पडली आणि निकाल 16 जानेवारी 2026 रोजी घोषित झाले। त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले, परंतु महापौर पदासाठी बहुमत नसल्यामुळे काँग्रेसचा महापौर होऊ शकला नाही। त्यामुळे काँग्रेस विरोधी बाकावर बसली। महापौर पदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार पीठासन अधिकारी यांनी विषयाचा अजेंडा जाहीर केला, परंतु त्या अजेंड्यानुसार महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौर तथा पीठासन अधिकारी यांनी स्थायी समितीकरिता सर्व पक्षाचे नियमानुसार नगरसेवकांची नावे सर्व पक्षाच्या गटनेत्याकडून घेण्यात आले नाही आणि लगेच सभागृहातून निघून गेले। त्यावेळी सभागृहात काँग्रेससह इतर पक्षाच्या नगरसेवकाने महापौर तथा पीठासन अधिकाऱ्यावर तीव्र संताप व्यक्त केला। महापौर पदाची निवडणूक होऊन 10 दिवस झाले तरी अजूनपर्यंत स्थायी समितीकरिता सदस्यांची नावे मागितली नाही। त्यामुळे स्थायी समिती नसल्यामुळे शहराच्या विकासाचे मार्चपूर्वी अधिक बजेटचे काय होईल असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे नवनिर्वाचित महापौर आणि आयुक्त यांनी तात्काळ स्थायी समितीकरिता सर्व पक्षाच्या गटनेत्याकडून नगरसेवकांची नावे घेऊन स्थायी समिती गठीत करावी, अन्यथा महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे काँग्रेस पक्षाचे गटनेते राजेश अडूर यांनी दिला आहे।